विरुद्ध नाशिक. ऑफ साइडला शॉट मारलेला आहे. पहिला रन जोरात आणि दुसऱ्या रनाची तयारी आणि दुसरा रन पण व्यवस्थितपणे पार. मॅचेस स्ट्राईकवर आहेत लक्ष्मण, नॉन स्ट्राईकवर आहेत दिलीप, बॉलर विश्वंभर. ऑफ साइडला मारा, निर्धाव षटक. भोसरीसाठी ही मॅच अतितटीची आहे. पाचवा बॉल आणि व्यवस्थित लेग साइडला मारलेला आहे आणि हा सीमारेखा पार. 4-4-4. लक्ष्मणच्या बॅटनी हा सुरेख चौकार. बॅटिंग टीमचा पहिला चौकार. स्कोर झालेला आहे 5 बॉल 6 रन. वाईट. पंचांनी बॉलरला दंडित केलेला आहे. स्कोर बोर्डकडे गेलो तर कळेल आपल्याला की 5 बॉल आणि 7 धावा झाल्यात. अपडेट नाही झाला. या ओव्हरमधील शेवटचा बॉल. बघूया लक्ष्मण काय करतात. हा पुन्हा एकदा निर्धाव. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. विश्वंभर बॉलर. जोरात मारायचा प्रयत्न केला पण एकच धाव मिळालेली आहे. स्कोर बोर्डकडे जाऊया आपण. एक ओव्हर झालेली आहे आणि स्कोर झालेला आहे 9 रन. भोसरी संघाकडून दुसरी ओव्हर टाकण्यासाठी आलेले आहेत आशिष पवार, राईट हँड बॉलर. संघाचे कॅप्टन पण आहेत ते आणि फिल्डिंग प्लेसमेंट चालू आहे. बॅटिंगला लक्ष्मण, नाशिक संघाचे कॅप्टन. अतिरिक्त ओव्हर थ्रोचा रन आणि हा जीवघेणा खेळ. रनआउट झालेला आहे नाशिक संघाचे कॅप्टन. नाशिक संघाचे कॅप्टन लक्ष्मण चव्हाण आपला वैयक्तिक 6 बॉलमध्ये 7 रन करून धावबाद झालेले आहेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन कृष्णा हा 1 डाऊन म्हणून आलेला आहे नाशिक संघाकडून. कृष्णा आपला वैयक्तिक पहिला बॉल फेस करतोय
आशिषला स्वतःच्या पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळालेली आहे. हा उंच टोलवलेला बॉल पण एकच धाव. काहीशा संत गतीने नाशिक धावा मिळवत आहेत. धाव संख्या 11, एक बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर. ऑफ साइडला खूप सुरेख गोलंदाजी आशिष याच्याकडून. जशी फिल्डिंग लावलेली आहे त्यानुसार बॉलिंग करत आहेत आशिष. मारायचा लेगला होता पण गेला ऑफला. स्कोर बोर्ड आहे 1 ओव्हर 4 बॉल 12 रन 1 विकेट. नाशिकला जर भोसरी संघाला हरवायचे असेल तर धावसंख्या ही कमीत कमी 60च्या वर लागेल आणि त्यानुसार बॅटिंग केली पाहिजे. ग्राउंड शॉट, चांगली फिल्डिंग. फिल्डरने फिल्डिंग चांगली केली की बॉलरला बॉलिंग टाकायला खूपच मजा येते. स्ट्राईकला दिलीप. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. आणि हा ऑफ साइडला सुरेख फटका मारलेला आहे. दोन रन काढलेत. हॅलो, 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर स्कोर आहे 15 रन 1 विकेट. निर्धाव षटक. बाप्पासाहेब लेगला मारलेला सुरेख फिल्डिंग आणि 2 रन पळून काढलेले आहेत. कृष्णा यांनी नाशिकने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग घेतलेली आहे. आणि हा उत्तुंग शॉट मारलेला आहे आणि अरे कॅच सोडलेला आहे. स्कोरबोर्डवर 2 ओव्हर 3 बॉल 19 रन. सुरेख सुमितची चांगली कीपिंग चालू आहे. ऑफला शॉट मारलेला आहे.
आणि एकच रन मिळेल. खूपच संत गतीने स्कोअरबोर्ड पुढे सरकत आहेत. तिसरं ओव्हर संपायला फक्त एक बॉल राहिलेला आहे आणि रन आहेत 20. नाशिकला गेअर बदलावा लागेल आणि हा गेअर बदलण्याच्या नादात विकेट. आपल्याच बॉलिंगवर झेलबाद झालेले आहेत दिलीप. नाशिकचा स्कोअर आहे 3 ओव्हर 20 रन 2 विकेट. नवीन बॅट्समन आशिष सोनावणे. बघूया संघासाठी काय करतात. संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत विश्वंभर. भोसरीचा स्ट्रायकर बॉलर. लेफ्टीसाठी तो राऊंड द विकेट बॉलिंग टाकणार आहे. ही बॉलरची स्ट्रॅटेजी चांगली आहे. आणि हा लेग्स चांगली फिल्डिंग पण 2 रन रोखू शकला नाही. स्कोअरबोर्ड मध्ये 2 रनची वाढ 22 रन. लॉस ऑफ 2 विकेट. कृष्णा यांनी एक बाजू लावून धरलेली आहे. त्यांचे वैयक्तिक 8 बॉलमध्ये 9 रन झालेले आहेत. नुकतेच आलेले आशिष यांनी अजून एकही बॉल खेळलेला नाहीये. चौथं ओव्हर प्रगतीपथावर आणि हा ऑफ साइडला सुरेख मारा निर्धाव चेंडू पडलं. लेग साइडला मारलेला फटका. पहिली धाव जोरात पाळल्यामुळे दुसऱ्या रनचा प्रयत्न करत होते परंतु चांगलं सुरेख फिल्डिंग बप्पा यांची बाउंड्री लाईनला आणि तेवढाच सुरेख थ्रो देखील. चौथ्या ओव्हरचा चौथा बॉल. आणि हा ऑफ साइडला मारलेला बॉल थोडासा फंबल होतंय फिल्डिंग मध्ये पण 2 रन काढण्यात यशस्वी झालेले आशिष आणि कृष्णा. पंचवीस रन झालेले आहेत या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 5 रन आलेले आहेत 4 बॉलमध्ये. ऑफ साइडला मारलेला बॉल सॉरी लेग साइडला मारलेला बॉल आणि तेवढाच सुरेख फिल्डिंग पण हा जीवघेणा खेळ नाही. पंचांचा निर्णय अंतिम. पहिला रन जोरात पळाल्यानंतर दुसऱ्या रनाची आवश्यकता असेल तर लगेच मिळतो देखील हे कृष्णा आणि आशिष यांनी दाखवून दिलेले आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 रन आलेले आहेत. शेवटचा बॉल आणि ऑफ साइडला हा विकेट किपर कडून मिस झाले आहे. एक अतिरिक्त 22 रन. स्कोअरबोर्ड झालेला 4 ओव्हर 28 रन. लॉस ऑफ 2 विकेट.
संघाकडून 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आशिष पवार बॉलिंगला आलेले आहेत. राईट हॅम ओव्हर द विकेट. आशिष सोनावणे, दोघंही आशिष. आणि सुरेख शॉट लेगला, परंतु हे सर्वही शॉट चालले ते ग्राउंड शॉट चाललेले आहेत, त्यामुळे धावांची संख्या काही वाढत नाही आहे. जेवढ्या गतीने त्यांना हवी आहे तेवढ्या गतीने त्यांना धावसंख्या करता येत नाही आहे. आता शेवटचे 2 ओव्हर राहिलेले आहेत. बघूया नाशिक संघ 50 पार करतो का. कृष्णा 10 बॉल 10 रन. थोडीशी फिल्डिंग भोसरी कॅप्टन लावत आहेत. तसेच लेफ्टी बॅट्समन आल्यामुळे आशिषनी राऊंड द विकेट बॉलिंग करायचा निर्णय घेतलाय. आणि सुरेख ऑफ साईडला त्यांनी मारा ठेवलेला आहे, त्याच्यामुळं बॅट्समन बीट झालेला आहे आणि एकही रन मिळालेले नाहीये. मुंबई टीमचे खूप खूप अभिनंदन. या स्पर्धेमध्ये मुंबई टीमनी पण खूप रंगत आणली. एवढ्या दूरवरून येऊन आपल्या संघासाठी, आपल्या टीमसाठी, आपल्या कंपनीसाठी खेळणं हे पण खरंच खूप महत्त्वाचं असतं. हा बीट झालेला आहे. आशिष सातत्याने प्रयत्न करतात ते आशिष सोनवणे. पण आशिष बॉलर त्यांना काही बॉल मारण्यासारखं देत नाहीयेत. 4 बॉल टाकले त्याने अवघे 2च रन दिलेले आहेत. हा पण बीट झालेला आहे. दोघंही बीट, कीपर पण बॅट्समन पण. 5व्या ओव्हरचा 6वा बॉल. स्कोर झालेला आहे 30 रन. आशिष टू आशिष. आणि हा लेग साइडला मारलेला, पण तेवढ्याच चपळतेने फिल्डिंग करून थ्रो केला आणि 1च रन. नाशिक संघाचे एकूण रन 5 ओव्हर झाल्यानंतर 31 रन. लॉस ऑफ 2 विकेट. संघाकडून शेवटचं षटक आणि वैयक्तिक दुसरं. बाप्पासाहेब गरड हे बॉलर. आणि हा लेगला मारण्याच्या प्रयत्नात ऑफचा बॉल बीट झालेले आहेत आणि एकही रन नाही. शेवटचे 5 बॉल राहिलेले आहेत. धावसंख्या 31. मागाशी मी म्हणल्याप्रमाणे हे 50च्या वर जाऊ शकतात का. जर जायचं असेल तर 5 बॉलमध्ये 19 रन हवेत. आणि हा ऑफ साइडला मारलेला शॉट पण 1च रन मिळणार, कारण सुरेख फिल्डिंग विश्वंभरची बाउंड्री लाईनला. बघूया. आणि हा लेगला मारण्याच्या प्रयत्नात परत एकदा बीट आणि बॉल स्टंपावरून गेल्यामुळे हंपरनी वाईड दिलेला नाहीये. शेवटचे 3 बॉल, स्कोर 32 रन. आणि हा त्रिफळाची क्लीन बोल्ड. बप्पानी आपल्या दुसऱ्या ओव्हरच्या 4थ्या बॉलला
कृष्णा यांना त्रिफळाचीत केलेले आहे. नवीन बॅट्समन ऋषिकेश. नाशिकने काहीसे होप्स सोडलेले दिसतात आहे. शॉट ऑफ साइडला सुरेख पटका मारलाय, पण तेवढीच उत्तुंग फिल्डिंग. फक्त 2 रन. 34 रन झालेले आहेत आणि 6व्या ओव्हरचा 6वा बॉल म्हणजे शेवटचा बॉल आणि लेगला मारला. पहिला रन जोरात पळालेले आहेत. दुसऱ्या रनचा पण प्रयत्न, पण हा जीवघेणा ठरू शकतो आणि ठरला. ऋषिकेश धावबाद झालेला आहे. पहिली इनिंग झालेली आहे. नाशिकनी टोटल 34 रन केलेले आहेत. 35 रन जिंकायला आहेत भोसरीसाठी. पुढील मॅचचा टॉस थोड्याच वेळात होणार आहे. मी जपूरजा आणि कॉर्पोरेट ऑफिस यांच्या कॅप्टन्सला विनंती करतो की त्यांनी टॉससाठी लगेच यावे आणि मी मयुरी मॅडमला विनंती करतो की त्यांनी हा टॉस घ्यावा. जपूरचा टीमचे कॅप्टन सोळावी मॅच झपूरजा आणि कॉर्पोरेट ऑफिसची आहे. टॉस होईल. मी मयुरीला म्हणतो की त्यांनी टॉस करावा. दोन्ही कॅप्टन्स आपल्याबरोबर आहेत. लेट्स प्ले. स्टॉप. सो हेड्स इज द कॉल अँड टेल. सो आम्ही बॉलिंग करू पहिले. काय आहे म्हणजे विकेटचं रीडिंग आणि हे आज दुसरी मॅच आहे तर त्याबद्दल काय आहे?
सकाळपेक्षा वेगळ्या विकेट, सो आम्हाला थोडंसं अँटिसिपेशन वेगळं होतं सकाळच्या विकेटकडून, पण विकेट बदलली आज. बट आय थिंक आता ती थोडीफार पहिली बॉलिंग करण्यासाठी बेटर आहे, सो बॉलिंगचा निर्णय घेतला. बॉलिंगचा निर्णय घेतला आहे कॉर्पोरेट ऑफिसनी. तो एनी स्पेसिफिक टार्गेट आणि असं काही? 60 हा आकडा मगाशी जो सकाळी सांगितलेला तोच अजूनही कंटिन्यू. ओके. कॉर्पोरेटनी टॉस जिंकला आणि पहिली बॉलिंग घेतली आहे, तर काय? आम्हाला पण बॅटिंगच घ्यायची होती पहिली, कारण की मागच्या दोन्ही मॅच बॅटिंग करूनच जिंकलेलो, त्यामुळे आताही परत बॅटिंगच घ्यायची होती. थँक्यू. PNG and संस्थाचे स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी जणू सोबत जन्मा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.